आज मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे। सभागृहामध्ये तसं विधेयक देखील एकमताने पास झालेलं आहे। यावरच बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे। सर, विधेयक संमत झालं, 10% आरक्षण आता मराठा समाजाला मिळणार आहे। कशा प्रकारे बघता तुम्ही याकडे? नक्कीच मराठा समाजाला राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं ही म्हणजे एक काय म्हणतात त्याला समर्थनार्थ बाब आहे की कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावं या बाजूचं सर्वच महाराष्ट्र सरकारचे आमदार मंत्री आम्ही ओबीसी समाजाचे नेते सर्व त्या बाजूने होते की मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे। परंतु लावत होतो आमच्या ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळतं SC ST ओबीसीला जे 50% आरक्षण मिळतं त्या आरक्षणातनं द्यायचं नाही। आमच्या ओबीसीला जे आरक्षण मिळतं त्याच्यामध्ये त्यांना वाटेकरू करायचं नाही आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यायचे नाही। ह्या दोन गोष्टी सोडून नियमामध्ये बसून मराठा समाजाला आरक्षण द्यायलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे आज राज्य सरकारने त्याच नियमाचा पालन करून एकमताने SC ST ओबीसीला मिळत असलेल्या 50% आरक्षणाच्या वरचं 10% आरक्षण ECBC हा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून त्यांना देण्याचा निर्णय घेतला। याबद्दल मी राज्य सरकारचं आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे अभिनंदन करतो आणि मराठा समाजाचं सुद्धा अभिनंदन करतो। मनोज जरांगेंनी हे आरक्षण अमान्य केलेलं आहे आणि कुठेतरी आंदोलन परत करण्याचा इशारा दिला आहे। नाही, आता मान्य करायचं की नाही करायचं तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी नेहमी म्हणत असतो की राज्य सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असो ते जी मागणी आंदोलनकर्ते करतात ती संविधानाच्या कक्षेमध्ये बसते की नाही याचा पहिले विचार होते। कारण हा देश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो आणि नंतर न्यायालयाच्या चौकटीमध्ये बसते की नाही। संविधानाच्या चौकटीत आणि न्यायालयाच्या चौकटीत जी गोष्ट बसेल तीच राज्य सरकार करू शकते आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून तीन माजी न्यायमूर्तीची सल्लागार समिती राज्य सरकारने बसवलेली आहे। या सर्वांनी अभ्यास करून जे सरकार करू शकते ते सरकारने आज केलेलं आहे आणि मराठा समाजाला 10% आरक्षण दिलेलं आहे। मनोज जरांगे म्हणतात की त्यांना ओबीसी अंतर्गतच आरक्षण हवं। खरंच राज्य सरकारसाठी ते शक्य आहे का? जर असेल तर त्यासाठी काय पर्याय आहे? आणि हे बघा सरळ आहे की जे संविधानानुसार आहे एखाद्या फॉरवर्ड कास्टला जर बॅकवर्ड क्लासमध्ये यायचं असेल तर त्या राज्याचा राज्य मागासवर्गीय आयोग जोपर्यंत तशी शिफारस करत नाही की ही पूर्ण जात ही मागास आहे त्याच्यामुळे यांचा मागासवर्गामध्ये समावेश करण्यात यावा तोपर्यंत राज्य सरकार तशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही। आजसुद्धा राज्य मागासवर्गीय आयोगाने स्पष्ट म्हटलेलं आहे की 28% हा मराठा समाज मागासलेला आहे, 52% ओबीसींना आधी 27% आरक्षण आहे, त्याच्यामुळे त्या 52%तनं आरक्षण देणं हे न्याय होणार नाही, सुसंगत होणार नाही आणि म्हणून यापेक्षा अतिरिक्त आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेली आहे आणि तीच राज्य सरकारने स्वीकारलेली आहे। जे न्यायालयीन कक्षेमध्ये बसते तेच राज्य सरकार करू शकते, त्याच्या बाहेर जाऊन राज्य सरकार काही करू शकत नाही। मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे विशेष करून सगळे सोयऱ्यांसंदर्भात त्यांची जो शासनाने अध्यादेश काढला त्यावर त्यांची जी मागणी आहे की अनेक मराठा समाजांना या आरक्षणाचा फायदा होणार नाही, ते या आरक्षणापासून वंचित राहील। आणि त्याबद्दल मुख्यमंत्री स्पष्ट बोलले की 16 तारखेपर्यंत त्या अध्यादेशावरती आक्षेप नोंदवायचे होते। 6 लाख हरकती आलेल्या आहेत, त्या हरकतीचं निराकरण करण्याचं काम शासकीय पातळीवरती सुरू आहे आणि त्याचं पूर्ण निराकरण झाल्यावरती मग त्याचा एक अहवाल तयार होईल आणि तो अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे चर्चेला येईल आणि मग अंतिम मसुदा तयार होऊन त्याचा ऑर्डिनन्स काढला जाईल। त्याच्याकरता जो काही वेळ सरकारला ती प्रक्रिया पूर्ण करण्याकरता लागतो तो वेळ आंदोलनकर्त्यांना द्यावाच लागतो। तो पूर्ण झाल्याशिवाय सरकार एका दिवसामध्ये तशा प्रकारचा अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स काढू शकत नाही। मला एक सांगा की राज ठाकरेंनी देखील म्हटलं की असं एखाद्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकारच सरकारला नाही आणि परत न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकणार नाही।
नाही, असं नाही. इंदिरा स्वामी जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या तशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे, जो मगाशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा वाचून दाखवलेला आहे. त्याचाच आधार घेऊन राज्य सरकारने आजचा हा निर्णय घेतलेला आहे. आणि वारंवार माननीय मुख्यमंत्री म्हणतात आहेत की संविधानाच्या कक्षेत बसणारं आणि न्यायालयाच्या कक्षेत बसणारं, न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. मागच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी काढल्या होत्या त्यासुद्धा दूर करण्याचा आम्ही या 3 न्यायमूर्तीची जी सल्लागार समिती बसली होती त्यांच्या माध्यमातून आणि सुक्रे साहेबाच्या माध्यमातून दूर करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि ते सुद्धा आशावादी आहे की आता आम्ही हे जे दिलेलं आरक्षण आहे भविष्यामध्ये न्यायालयात टिकेल. आणि त्याच्यामुळे यांच्यावर, राज्यकर्त्यावर किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या निर्णयावर सुद्धा आपल्याला कधीकधी विश्वास ठेवावा लागतो. मनोज जरांगे म्हणतात की एकूणच आमची फसवणूक झाली. असं कसं म्हणू शकतात ते फसवणूक झाली? 26 जानेवारीला त्यांनीच त्याला काय म्हणू जल्लोष मनवला होता, आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्या अशा प्रकारचं त्यांनी समाजाला सांगितलं होतं. आणि आज जेव्हा ते बिल किंवा विधेयक मंजूर झालं तेव्हा फसवणूक झाली असे म्हणतात. समाज याच्यावरती विचार करेल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का राज्य सरकारने लागू दिला नाही. बिलकुल लागू दिला नाही. म्हणून मी त्यांचं वारंवार अभिनंदन करतो की आम्हाला जे आश्वस्त केलं होतं आणि त्यांनी आश्वस्त केल्यावर आम्ही आमचं आंदोलन थांबवलं होतं. पण वारंवार आम्ही या 2 बाबीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधून होतो आणि लावून होतो सातत्याने की काही झालं तरी आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये. या दोन्ही गोष्टी सरकारने पाळल्या. जे काही मराठा समाजाला आरक्षण दिलं ते स्वतंत्र आरक्षण दिलं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलेलं नाही. त्यामुळे पुनश्च एकदा संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. विरोधी पक्षनेते ओबीसी समाजातनं येतात, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचा हा संपूर्ण प्रकार आहे. एक प्रकारे मराठा समाजाची राज्य सरकारने फसवणूक केली असं विजय वडेट्टीवार म्हणतात. नाही, आता कसं आहे ते आपापलं वैयक्तिक मत. त्यांनीच तर आज जे काही विधेयक मांडण्यात आलं 10% आरक्षणाचा, एकमताने त्यांनीच त्याला मंजुरी दिलेली आहे. मग ते सभागृहात ते तसे बोलले नाही का त्यात वेगळं काहीतरी असेल, पण त्यांनी ते त्याला समर्थन दिलं आणि सांगितलं अध्यक्षांना की बहुमताने नाही एकमताने हे विधेयक मंजूर झालं अशी घोषित करा. आणि तेव्हाच मान्य अध्यक्षांनी एकमताने मंजूर झालं असं घोषित केलेलं आहे. ते म्हणतात की न्यायालयात टिकणार नाही. नाही, आता ते टिकेल की नाही तो सरकारचाही प्रश्न आणि याचा आतापासून आपण कशाला त्याच्यावरती प्रिडिक्शन करायचं. शेवटचा प्रश्न की जेव्हा न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने आधीचं आरक्षण फेटाळलं तेव्हा राज्य सरकारच्या अशा काय त्रुट्या होत्या आणि त्या त्रुट्या कोणत्या होत्या ज्या आता राज्य सरकारने दुरुस्त केल्या? नाही, त्रुट्या ज्या होत्या त्या आमच्यासमोर तो अहवाल आला नाही अजून. जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आम्ही वाचणार नाही तोपर्यंत त्या त्रुट्याचं निराकरण झालं की नाही याच्यावरती आम्ही बोलणार नाही. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला जे 10% आरक्षण दिलं त्याचं स्वागत होत आहे. सोबतच ओबीसी समाजाच्या आरक्षणाला राज्य सरकारने कुठलाही धक्का लागला नाही याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की मनोज जरांगे जी भूमिका घेत आहे खरं तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि कोणतेही आंदोलन हे संविधानिक मागणीवर ते विचार होतं, त्यामुळे आपली मागणी संविधानिक आहे की नाही याचा देखील मनोज जरांगे यांनी विचार करावा असा देखील सल्ला त्यांनी यावेळेस दिला. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहडे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.